पुढची बातमी आहे धाराशिवमधली। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं ठरलंय। जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप आणि शिवसेना ही एकत्र येऊन लढवणार आहे। जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप शिवसेना एकत्र लढेल। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही युती झाली आहे। शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी या संदर्भातली माहिती दिली। शिवसेना जिल्हा परिषदेच्या 55 पैकी 23 जागांवरती उमेदवार देईल, तर 110 पंचायत समितीच्या जागांपैकी 51 जागी उमेदवार रिंगणामध्ये उतरवली जाणार आहेत। लोहाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोकसभेचे अध्यक्ष आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील मैदानात असतील। साळवींच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आलाय। पुढची बातमी धाराशिवमधली। धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसलाय। तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये त्यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी बंड केलेला आहे। परांडा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।